दिल्लीच्या स्फोटाचा दहशतवादी हल्ला असा उल्लेख केंद्र सरकारकडून पहिल्यांदाच मंत्री अश्विनी वैष्णवांनी केला उल्लेख। एमसीएच्या कार्यकारिणी सदस्यपदी मिलिंद नार्वेकर विजयी तर जितेंद्र आव्हाडांची उपाध्यक्षपदी निवड, पवार शेलारांची गुगली यशस्वी। शिवसेना चिन्हाची सुनावणी 21 जानेवारीला होणार तर आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काका पुतण्या एकत्र येण्याची शक्यता, सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। दौंड, जेजुरी, फुरसुंगी आणि चंदगडमध्ये दिलजमाई झाल्याची माहिती। बीएमसीसाठी एकनाथ शिंदेंनी कसली कंबर, पुढील रणनीतीसाठी मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उद्या बोलावली बैठक। कर्जत जामखेडमध्ये भाजपचा आमदार रोहित पवारांना धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपची स्टार प्रचारकांची यादी जाहीर, फडणवीस, गडकरींसह 40 जणांची यादी जाहीर। पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानिया आक्रमक, निष्पक्ष चौकशीसाठी अजित पवार पदावर नकोत, अजित पवारांनी राजीनामा देण्याची दमानियांची मागणी। मुंबऱ्यासह कुर्ल्यात दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी, 2 जणांची कसून चौकशी, इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक, काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा कार्यकर्त्यांचा सूर, जिल्हा स्तरावर अधिकार घेण्याचा निर्णय, हर्षवर्धन सपकाळांनी भूमिका केली स्पष्ट। ड्रग्ज प्रकरणात मलिन झालेल्या लोकांनाही भाजप जनसेवेची संधी देऊ पाहते, ड्रग्ज विकून बिघडवू देश, घशाशी आल्यावर भाजप प्रवेश, अंबादास दानवेंचा ट्विट करत हल्लाबोल। मुलुंडचा जुना कपडा बाजार बंद, काँग्रेसचं तीव्र आंदोलन, भांडी कपडे घेऊन मोर्चा काढत पालिका गेट समोरच मांडला बाजार। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दिल्ली स्फोटातील जखमींची भेट, जखमींना भेटून तब्येतीची केली विचारणा। अकोला पालिकेच्या नावानं तिघांना लाखोंचा गंडा, 10 रुपये भरून पाणी बिल अपडेट करा असा व्हॉट्सअप मेसेज, एका महिलेचे 1,07,000 रुपये लंपास, इतर दोघांनाही गंडा। पुणे महानगरपालिकेच्या रंगयात्री ॲपला विरोध, नाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांसाठी रंगयात्री ॲपला विरोध। जॉर्जियामध्ये तुर्कीचे लष्करी मालवाहू विमान कोसळले, विमानातील 20 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त। मग आमच्या मुलांना भूतानं मारलं का, निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोलीला जामीन मिळताच पीडितांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला संताप। नव्यानं उभारलेला चीनमधील सर्वात उंच पूल कोसळला, होंगची पूल भीषण भूस्खलनात तडाख्यात कोसळला। शिरूरमध्ये बिबट्याची दहशत, बिबट्याच्या दहशतीमुळे लग्नात विघ्न, दहशतीमुळे सोयरीकी थांबल्या। शिरूर तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ, 10 शेळ्यांचा पाडला फडशा, शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण, बिबट्याला ठार मारण्याची मागणी। पुण्याच्या इंजवडीत एका बैलाची दहशत, मारकुट्या बैलामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।